हाय गाईज, तर आम्ही उद्या परत जाणार आहोत विकीला भेटायला. ऑफकोर्स आम्हाला छावाच्या प्रीमियरला बोलवलं आहे. सॉरी, प्रीमियरला नाही, कॉन्सर्ट आहे. ए आर रहमान परफॉर्मन्स करणार आहेत, जिथे पॅप्स असणार आहेत आणि काही क्रिएटर्सना बोलवलं आहे. सो परत एकदा भेटण्याची संधी. तर त्यासाठीचं हे आदल्या दिवशीचं प्रिपरेशन. विकी एवढा निरखून बघणार नाही की अरे ह्यांच्या नाकावर ब्लॅकेट्स आहेत का, पण उगाच आपलं एक चांगलं जावं म्हणून एक हे आम्ही केलेलं आहे. आणि त्याची मला आता भीती वाटू लागली आहे. कारण हे कडक झालंय आणि अभिच आता हे निघत नाहीये. आणि मी अजून माझं पण नाही काढलंय. ह्याचीच ही हालत आहे, माझं काय होणार. याची भीती मला सुरुवातीपासून होती. प्लीज घाबरवू नको मला, नीट काढ दे. थांबा, नीट दिसेल. ओके गाईज. काय हे सगळं करायचं असतं, पण सुनी महागात पडेल. हे काय हे तुला काहीच नव्हतं, तू काय एवढी ऍक्टिंग केली. मला माहिती आहे मला काहीच नव्हतं. मग तू का मला सारखं सांगत असतो ब्लॅकेट्स काढ, ब्लॅकेट्स काढ. ती मला ह्यानी नाही, ते तू ते ह्यानी काढतेस. ते हे भयानक आहे, हे हिंसक आहे. हे तुझा तोंड तुझा आहे बाई, इथे काळं लागलंय. तुझं नाकच गोरं झालं. तोंड काळं करण्याच्या 101 पद्धती. माझं पण सुकलंय. चला मी पण काढते माझं. हो 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 हो. मला पण काय नव्हतं. असं काय दिसत का नाही? तुला दिसतंय? हां, तुला दिसतंय? काय झालं? नाक काळं झालं. हे काय दिसतंय का तुला? अरे जे नव्हतं ते करून घेतलंयस. काय नव्हतं ब्लॅकेट्स नाक काळं करून घेतलंयस. चला गाईज, आम्ही आता तोंड धुतल्या. मी जवळ काय होऊन बोलते, मी माईक लावलाय. चला गाईज, मी आता तोंड धुवून बोलते तुमच्याशी. कारण ओ नाक दुखतंय नानू. तुला काय नाही झालं, मला का असं झालं? मला भीती होती. आम्ही नाक धुतो आणि फेस पॅक लावतो. हॅशटॅग स्किन केअर घरगुती. सो यस गाईज, तोंड धुतलेलं आहे. तुमच्या इथे एवढं अंधार का दिसतोय चेहऱ्यावर? मी थोडं मागे जाऊ का? हां, आता उजेड दिसतोय. सो यस, तुम्ही प्लीज घाबरू नका की यांच्या घरी इतक्या रात्री घुंगरांचा आवाज काय येतो. टिल्ल्या बाहेर खेळतोय. टिल्ल्या इकडे ये, लवकर इकडे ये. इकडे इकडे, चल चल चल, इकडे 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 लवकर ये. हा बघा, हा असा आमचा टिल्ल्या आहे. टिल्ल्या जरा आगाऊपणा कमी कर. इकडे बघ, इकडे बघ. म्हणजे छान होतं ग. हा आमचा टिल्ल्या खेळतोय बाहेर घुंगरांनी. सॉरी. तर दोघांनी ठरवलेलं की आपण स्किन केअर करायचं. बट अभि म्हणाला की मैं मटर पनीर पे ध्यान देता हूँ. तर तो जेवायला बसलाय. रात्रीचे वाजले आहेत 2:11. दिसतंय का तुम्हाला? भूक लागली मला. दिसत नाही मला. आपण दोघं ना, आपल्या बोलण्यावर त्यांना विश्वास बसणार. अरे हां, 2:11 वाजलेत. कारण मला भूक लागली.
आणि जागरण केल्यावर एक भूक लागते. अशी मला Yes. भूक लागली. सो माझ्या माईक इथेच माईक असल्यामुळे माझ्या घास चघळण्याचा आवाज येऊ शकतो. बाकी काय ना तुम्हाला डिस्टर्ब होईल ते ऐकताना. तर मी आता फेस मास्क लावणार आहे. तर मी जरा जवळ येते, ह्यांची लाईट लावून जवळ येते दोन्ही. टिल्ल्या फार आगाऊ झालाय. तर गाईज, तरी पण तोंडावर माझ्या काळोख येतो रे गावकर. अरे लाईट कारण तुझ्या डोक्यावरती आहे, ते येणार असं वरती बघितलं तर नाही ना, मग कारण लाईट डोक्यावरती आहे. थांबा मी दुसरा अँगल घेते. सो येस गाईज, फायनली आपल्याला एक परफेक्ट असा अँगल मिळाला आहे. तर माझं नाक आता खूप स्मूथ झालं आहे, तुम्ही बघू शकता. मी काढू का? आणि काढा. आवाज चावतोय. पण तुला म्याम 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 करून खायची सवय आहे आणि मला अशी लोक अजिबात आवडत नाही जी खाता करता. असो, तर हे ठेवूया आपण. बाय द वे गाईज, लास्ट टाईम माझं पेमेंट झालं ना, तेव्हा मी हॉलीलँडचा हा नवीन माईक घेतला, कारण माझा जुना हरवला. अशा मी सगळ्या गोष्टी हरवत असते आयुष्यात आणि मग मला सारख्या नवीन घ्याव्या लागतात. हे एक फ्रस्ट्रेशन आहे, जाऊ दे. बाय द वे, हां, मी मास्क दाखवत होती जो आता मी चेहऱ्याला लावणार आहे, कारण माझी स्किन भयंकर ड्राय आहे आणि मी त्याला खूप हायड्रेट ठेवण्याचा प्रयत्न माझा चालू असतो वेगवेगळ्या प्रकारे. आणि आता मला हा नवीन एक पिंपल आलेला आहे, ज्याचा डाग राहिला आहे आणि एक इथेही डाग राहिला आहे टिकलीसारखा. आणि अजून काय नाही प्रॉब्लेम आहे, ऑल गुड. तर येस, मी मास्क हा हायड्रा मास्क यूज करते, जो इथे तुम्ही बघू शकता ड्राय स्किनसाठी आहे. सो प्लीज हा ड्राय स्किनवाल्यांनीच यूज करा, ऑइली स्किनवाल्यांनी करू नका, नाही तर उगाच माझ्या नावाने बोंबा माराल. तर समय रैना आणि ह्यांची एक आता वेगळी कॉन्ट्रोवर्सी जी चालू आहे, ज्यामध्ये धावत्या गंगेत जी लोक हात धुवून घेत आहेत. ठीक आहे, म्हणजे गोष्टी झाल्या आहेत, तो बोलून गेला आहे, पण त्या लोकांनी बोलू नये रे या विषयावर, की कसा बोलला तो, असं कसं केलं, जे आई बहिणीवरनं शिवाय देतात त्यांनी. तरी मुळात तुम्ही जो शो आहे तो शो बघताच का, जर तुम्हाला माहिती आहे की मोटिवेशन तर मिळणार नाही आहे तुम्हाला त्या शोमधनं. तिथे हेच अडल्ट शो आहे तो, तर सगळं तेच असणार आहे हे माहीत असून पण बघता आणि मग ऑफेंड होता, ह्यात काही अर्थ नाही. पण त्याला अर्जुन पुरस्कार वगैरे मिळाला आहे आणि तो हे सगळं बोलला आहे, हे चुकीचंच आहे. कारण त्याने एक जगासमोर खोटी इमेज बनवून ठेवलेली. आणि मला असं वाटतंय जेवढे एक वेगळा फेस मास्क घालून फिरतायत, हा फेस मास्क नाही, दोगलेपणाचा फेस मास्क, म्हणजे जे रियालिटीमध्ये असे आहेच नाहीत जे दाखवत आहेत, त्या सगळ्यांची भांडी फेब्रुवारी महिन्यातच फुटणार आहेत असं का वाटतंय मला. समझ रहे हो, समझ रहे हो, नहीं समजोगे आप. सगळं असं नीट लावायचं. एक मिनटं, हां, असा काय प्रॉब्लेम आहे आयुष्यात. बाय द वे, हा 100 रुपयाचा मास्क आहे. मी गावकरसाठी पण घेतला आहे हा मास्क. गावकरला तो एवढाच लागतो, म्हणजे अर्धे 50 रुपये वाया जातात. शी काय जोक आहे हा. सॉरी गाईज, प्लीज अनफॉलो करू नका मला. सॉरी, अनसबस्क्राईब करू नका मला प्लीज. सॉरी, मी असे जोक नाही करणार परत.
हे असं आहे. मी गरीब आहे, ह्याला मिडल क्लास थिंकिंग जी आहे ती आहे माझ्यात. हे मी आता हातालाही लावणार आहे उरलेलं सिरम. आणि ह्याने खरंच हायड्रेट होते स्किन. म्हणजे मी हा मास्क पहिल्यांदा नाही यूज करत आहे, ह्या आधी बऱ्याचदा मी केला आहे. आणि हे पोमोग्रॅनेट आपल्या स्किनसाठी खूप छान असतात. हे मला माझे डर्मॅटने सुद्धा सांगितलं आहे की फ्रूट्स हे चांगलेच असतात. आणि तुमच्या घरी जर मांजरी असतील तर तुम्हाला माहीतच असेल की असे डाग येणं. आणि माझी स्किन पण बघा किती ड्राय झाली अशी. पण हे डाग आई कसे दाखवते यार मी. नाही दिसत, जाऊ दे. असं मला मारते यार, टिल्ल्या मला मारतो. त्याला बोलून घाबरवू काय? ए टिल्ल्या इकडे ये. ए टिल्ल्या हे गे इकडे ये लवकर. ए टिल्ल्या, टिल्लू, ए टिल्लू इकडे ये. इकडे ये लवकर. इकडे ये, इकडे ये. टिल्ल्या, टिल्ल्या, इकडे ये. इकडे ये टिल्ल्या, इकडे ये. येतोय येतोय. इकडे ये, इकडे ये. मी तुला खाऊन टाकेन. इकडे ये, इकडे ये लवकर. इकडे ये, इकडे ये, इकडे ये. येतच नाही. इकडे ये, इकडे ये. आला टिल्ल्या माझा, आला टिल्ल्या माझा. हा बघ, सी हाय टिल्ल्या. टिल्ल्या सी हाय. कॅमेरामध्ये बघा, इकडे बघा. टिल्ल्या माझा आला, टिल्ल्या माझा आला. टिल्ल्या तुला थंड थंड लावू मास्क? मास्क थंड थंड लावू तुला? ह्याचं नाव वेगवेगळं आहे. म्हणजे मी ह्याला टिल्ल्या म्हणते, माझी आई ह्याला डिगलू म्हणते. मी ती कॉमेडी दिसत असेल ना तुम्हाला सगळ्यांना, पण ठीक आहे. माझी आई ह्याला डिगलू म्हणते. कॉन्व्हेंटच्या मुलांसाठी तो जिंजर आहे. आणि मी टिल्ल्याच म्हणते. आणि तो ह्या जगात कोणाचं ऐकत नाही माझ्याशिवाय. त्यामुळे त्याच्यासाठीही त्याचं नाव माहीत असलेलं टिल्ल्याच आहे ना टिल्ल्या? ये पटकन माझ्या मांडीवर बसिये. जल्दी आ जाओ मेरे मांडी पे बैठ जाओ. टिल्ल्याचे रिएक्शन बघा. टिल्ल्या यहाँ पे आ जाओ, मेरे मांडी पे बैठ जाओ. ये इकडे लवकर, लवकर ये. इकडे बस, ये लवकर. इकडे ये. बघा आमचा टिल्ल्या किती हँडसम, हँडसम हंक. डोळे बघा त्याचे हिरवेगार. आणि तो आहे शोनू शोनू बाबू, मारतो पार. सिम्बा, आम्ही त्याचं नाव सिम्बाच ठेवणार होतो, पण सिम्बा फार कॉमन नाव वाटलं मला, तर म्हणून आम्ही त्याचं नाव जिंजल ठेवलं. माझ्या नानू बाबूचं नाव. किती गोडू गोडू दिसतं माझं बाळ. त्याला मी खूप आवडते. मी आल्यावर तो खुश होतो माझ्यावर, है ना नानू? कसं झोपलं बघा, मंद येते एकदम. सो येस, आपण समय रैनाचा जे काही कॉन्ट्रोवर्सी झाली आहे त्यावर अभिषेक गावकरला विचारूया की त्याचं काय मत आहे. कारण तो गेले 3-4 दिवस नाही, गोष्टीला 1च दिवस झाला आहे, पण तो ज्याच्या त्याच्याशी गप्पा मारताना ह्या विषयावर फार बोलतो. तुमचं मत तुम्ही सांगा प्लीज अभिषेक गावकर. माईक प्लीज. इकडे ये. असंच बोलू शकतो. येस. काही नाही, फार
मुळात सगळ्यांनी या विषयावर चर्चा बंद करा, कारण चर्चा करून आपण ते चघळायची एक लोकांना सवय जी आहे ती बंद करा. कारण त्यांनी होत काहीच नाही आहे, त्यांनी फक्त ते विषय दिवसेंदिवस तसा ताजा राहतो आणि त्यांनी आयुष्यात काही वेगळं घडत नाही. पहिली गोष्ट म्हणजे चर्चा बंद करा. आणि माझं फक्त मत हिने विचारलं म्हणून मी सांगतो. मला असं बोलता बोलता पावभाजी खावीशी वाटते. ठीक आहे, मागव ना मग. आज तुम्हाला माहिती आहे का, मी दाबेली खाल्ल्या, त्या पण 4. आणि मी रोज 4 दाबेली खाते. असं माझं 5-6 दिवस नाही 3 दिवस चालू आहे की मी रोज जाऊन दाबेली खाते, ते पण 4 दाबेली एकत्र. आणि मला असं वाटतंय फूड इन्फेक्शन असं धावत येतं आहे. कारण दिवसाला 4 दाबेल्या, दिस इज टू मच. दिवसाला पण नाही, एका टाईमला 4 दाबेल्या. माझ्या अंगकाडीकडे जाऊ नये लोकांनी, कारण मी फार खाते. तर अशा मी 4 दाबेल्या दिवसाला खाते. तर अभि, तुला काय वाटतं यावर? आणि माझ्याबरोबर माझा मित्र सिद्धांत बनकर हाही असतो. आणि आम्हा दोघांनाही हायपर ॲसिडिटी, सगळे असे प्रॉब्लेम आहेत. BP, असं पटकन थरथरी भरते, भूक लागते वगैरे, सेम सिम्पटम्स आहेत. आणि आम्ही दोघंही असे फाचाडगिरी करतो. हे रोज जाऊन जे काही दाबेलीवाला आम्हाला एक सापडला आहे, माटुंग्यामध्ये आहे महाराजा दाबेली. म्हणजे तुम्हाला मी सांगते, फुल मार्केट आहे बघा माटुंग्याचं, स्टेशनच्या समोर असं येऊन मग ते एक गल्ली जाते अशी, आणि ते फुल मार्केट आहे. तर ह्या साईडला जो रस्ता जातो ना माटुंगा सर्कलला, तिकडनं तुम्ही सरळ गेलात ना की टुवर्ड्स म्हणजे माटुंगा सर्कलच्या की राईट साईडलाच, नाही सॉरी हा लेफ्ट आहे, लेफ्ट साईडलाच हे आहे महाराजा दाबेली म्हणून आहे. महाराजा दाबेली. माटुंगा दाबेली खाऊ नका, ती एवढी चांगली नाही आहे. महाराजा दाबेली खा. महाराजा दाबेली बेस्ट आहे. कारण हा पण खातो, हा जम्बो दाबेली एकच खातो आणि मी 4 दाबेली खाते. कसं का रिॲक्ट करतोय? मी खाल्लं आज, माहिती आहे मला. मी खाल्लं आज, खरंच खाल्ली आज जम्बो दाबेली. काल पण खाल्ली होती आम्ही. मी खातो, आवडते. हो, आता काय करणार भुकेला. सारखं रोज बाहेरचं खाणं होतं. रोज असं ठरवते मी की बाहेरचं नाही खायचं. बाहेरचं खाणं चांगलं नसतं, पण काय आवरच नाही. कधी काढणार आहेस तू? 15 मिनिटांनी. का कॉमेडी दिसते का मी? नाही, पण हा माईक ज्यासाठी माझ्या हातात दिला, जसं माझं म्हणणं तेच आहे. हिने जसं ते मी बोलत असताना सगळं लाईटली घेतलं, ते सगळ्या गोष्टींना फाट्यावर मारा, लाईटली घ्या आणि विसरून जा. अरे हां, तू तर बोलत होतास ना. ठीक आहे, पण ते आता गेलं खूप लांब. तू पण काहीतरी बोलू शकतोस, तुला बोलायचं असेल तर. काय बोलू आता? कळलंच असेल तुम्हाला केवढं बोलायला मिळतं मला. आणि माहिती आहे का, पंकजची पाणीपुरी महाग असते, तर तुम्ही जरा विचार करून खात जा. पण हायजीन मेंटेन ठेवतात ती लोक, असं मला वाटतं. कोण पंकज? तू कोणाला काय, कुठल्या पंकजबद्दल काय माहिती? पंकज खूप फेमस आहे चाटसाठी, त्यांना माहीत असेल. तुम्हाला माहीत नसेल तर झोमॅटोवर टाका पंकज, मग येईल तुम्हाला लगेच चाट. पंकजची पाणीपुरी काहीतरी 60 की 70 की 80 रुपये एक प्लेट पाणीपुरी आहे. एवढी महाग पाणीपुरी नाही खायची असते, पण मी कधी कधी खाते, कारण ते खूप हायजीन मेंटेन ठेवतात. म्हणजे त्यांच्या हातात ग्लव्स असतात. आणि ते खूप मला बुंदीमधली पाणीपुरी आवडते, त्यांच्याकडे बुंदीमधली मिळते पाणीपुरी. बट शंकरच्या पाणीपुरीला तोड नाही, कारण शंकर आमच्या बिल्डिंग खाली पाणीपुरीवाला आहे, ज्याच्याकडे 2 रुपयाला असल्यापासून मी खाते. त्याची पाणीपुरी म्हणजे तू जी पाणीपुरी विकतो ती चांगलीच आहे. 20 रुपयाला मिळते ती पाणीपुरी. त्यामुळे मला असं वाटतं की 80 रुपये देऊ नका तुम्ही पाणीपुरी. पण रात्रीचे 3 वाजता का पाणीपुरीवर चर्चा करतोय तू? अरे मला हे 15 मिनिटं काय म्हणून तू ते काय पाणीपुरीवर चर्चा करायची तुला? तुमच्या इकडची फेमस पाणीपुरी तुम्ही कॉमेंटमध्ये सांगा.
सांगा हिला, ही नाही जाणार तिकडे खायला, ही शंकरचीच पाणीपुरी खाणार, तरीही तिला सांगा. का सांगायचं लोकांनी, का मला कळत नाहीये, का कमेंट सेक्शन मध्ये सांगायची तुमच्याकडची पाणीपुरी. ए याड्या, मला रीच वाढेल ना मग. बाय द वे, अजून मी कुठली पाणीपुरी खाल्लेली जी चांगली लागली मला? अरे यार, ही तर मी कशी विसरू शकते. बिसलरी पाणीपुरी दामोदरची, शिवाजी पार्कातली. ओ गॉड, इतकी छान लागते आणि मी पूर्ण तिखटवाली खाते त्याच्याकडे. दामोदर हे मुळात शिवाजी पार्कात येत नाही. दामोदर स्टॉलची पाणीपुरी बिसलरी दामोदर. पाण्यातली बनवलेली असते ती, आणि दामोदर सेम हायजीन stall मेंटेन हे ठेवतात, आणि हे जर- खूप जुनं आहे. तिकडचं बाळासाहेब ठाकरेंचा फोटो आहे तिकडे. ज्यांचा जो ओनर आहेत ना, त्यांच्यासोबत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो आहे. ते एका मराठी टिल्ल्याने पाडलं काहीतरी. काय ग? नाही नाही नाही, झोपतो. टिल्ल्या नाही पडलेलं. तो मेंटल. तर काय सांगत होती मी? वायफळ सांगत होतीस, पण सांगते काय पाणीपुरी बद्दल काहीतरी. दामोदरची पाणीपुरी. हां, दामोदर. हां. दामोदर स्टॉल असं आहे, टिप्स फ्रँकी. त्याच्यामध्ये एक मसाला डोसावाला बसतो. त्याच्याकडचा मसाला डोसा म्हणजे तुम्ही मैसूर मसाला डोसा, चीज मैसूर मसाला डोसा ट्राय करा. इतका कमाल चीज मैसूर मसाला डोसा मिळतो ना त्याच्याकडे. मी ते खाते आणि त्यानंतर 2 प्लेट पाणीपुरी खाते. म्हणजे ज्या दिवशी मी असं ठरवते ना, भाई आज जरा पोटाला त्रासच देऊया, त्या दिवशी आम्ही हे सगळं करतो. मग पाणीपुरी खाते मी, आणि जर असा वार असेल तर मग आम्ही कीर्ती कॉलेजच्या अपोजिटला हे मिळतं, काय मिळतं, हे वडापाव नाही, शॉर्मा मिळतो. शॉर्मा मिळतो. ते शॉर्मा आम्ही 2 खातो. ते एवढे मोठे मोठे असतात. पण तिकडचा चिकन टिक्का शॉर्मा खातो. चिकन टिक्का शॉर्मा सगळ्यात बेस्ट. आता ही जे काही बडबडते हे आमचे इन जनरल फास्ट फूडचे स्टॉल, फेवरेट स्टॉल आहेत आमचे. मी आणि पोद्दारच्या समोरचा मला नाही बोलायला देत. पोद्दारच्या समोरचा मोमोजवाला, ओ गॉड, एक नंबर. आणि चायनीज, सागर चायनीज आणि न्यू गोल्ड कॉइन, मला दोन्ही आवडतात. आणि अभिचं काहीच फेवरेट नाही आहे, कारण अभि काय एवढं एक्सप्लोरच नाही करत. जिथे मी सांगेन तिथेच त्याला येतो. हो. तर कळलं, हे इन जनरल आमची खाऊगल्ली ही आहे. आणि आम्ही तुझा माईक तुला आहे, माझा माईकही तुला घ्यायचा असेल तर तो घे आणि 2 माईक मध्ये बोल. मला नाही बोलायला द्यायचं, ठीक आहे, इट्स ओके, तो माझा प्रॉब्लेम, त्याला मी यूज टू आहे. पण माझा माईकही तुला घ्यायचं असेल तर तोही घे आणि 2 माईक मध्ये बोल, ठीक आहे? हा असाच करतो. हा ह्याच्या मम्मीशी पण असंच करतो, माझ्याशी पण असंच करतो. आम्हा दोघींना सारखं असं करत असतो. जाऊ दे, पण आम्हाला काय वाईट पण नाही वाटत. मी हे सांगत होती की अरे मी काय सांगत होती ते विसरली. बरं आहे, तेवढाच मला मध्ये वेळ मिळतो काहीतरी बोलायचा, तू विसरतेस तेव्हा. ती एक तुझी वाईट सवय मला आता चांगली वाटायला लागली, ठीक आहे? तर एकंदरीत हे आमचे, तिने आता जे काही बडबड केली ते आमचे फेवरेट स्टॉल आहेत. अरे हा, दादर, माटुंगा हे राहिलं. आणि या सगळ्या एरियातले, आमच्या जवळपासच्या एरियातले. सो ते आता मी आता तर मग म्हणून माझ्याकडे माझं माईक आहे. आता मला आठवलंय, तर दादरमधले एवढेच नाही आहे, जे हे आहे ना हॉटेल आस्वाद, आम्ही आस्वादमध्ये पण असे जातच असतो सारखे, कारण तिकडे खूप रिजनेबल मिळतं यार. म्हणजे बिल कायच होतं, फक्त असं 200 रुपये, 300 रुपये, 500च्या वरती कधी बिलच नाही होत तिकडे गेल्यावर, आणि आम्ही भरपूर खातो. तर एक आस्वाद एक माझं फेवरेट हॉटेल. अरे तो का असं करतो यार, टिल्ल्या असं का करतोय? हे असं सुकल्यासारखं वाटतंय मला. हे तर काढू का मी? झाली 15 मिनटं. झाली.
तुला जो वेळ काढायचा होता तो तू काढलेस. आता धू आणि परत भेटू गाईस. हे धुवायचं नसतं, किंवा काढायचं असतं ते काढ आणि काढायचं. तोंड धू. तोंड नाही धुवायचं. मग नको धू. तू चुकीची माहिती देतोयस लोकांना. लोकांना चांबडी चुकीची. चांबडी चमकते नाक लका लका लका. ऊन नाहीये, रात्रीचे 3 वाजले. तर चला गाईज, अभिच्या या पानसट विनोदावर आपण ह्या ब्लॉगची सांगता विनोद नाही करूया. नव्हता, वस्तुस्थिती सांगतोय मी. तेच मी सांगतो ते ऐक. आणि सांगता बाहेर खूप करण्याआधी थंडी आहे. अभिची कॉमेडी बाहेर थंडीत कुडकुडते. मी खिडकी उघडते. सो आता तेच सांगते मी. 3 वाजले आहेत. Guys, तुम्ही काय झोपा. करता यार तुम्ही? उद्याची तयारी आमची हे झाली आहे. समय रैनाचे आम्हाला वगैरे उद्या घेऊ. कॉन्सर्टला जायचं आहे. AR रहमान सर यार तुला उगाच बोललो. तू चांगला बोलायचं यार, थांब जरा. हां, मी हे सांगत होती की तुम्ही हे सगळं हे करा. ए नाही अभि, तू पण थांब. तू पण त्यांना हे सांग हे चांगल्या गोष्टी. मी हे म्हणते की गाईस, तुम्ही आहे ना हे समय रैना वगैरे यांच्याशी अश्लील, म्हणजे ज्याचं त्याचं लाईफ असतं, ज्याचे डिसिजन असतात की काय बघायचं काय नाही बघायचं. बट मी माझ्या परीने सांगते की छान एक 799चा पॅक येतो मोबाईलमध्ये, आपण सोनी लिव्ह बघू शकतो. हे प्रमोशनल अजिबात नाही आहे, हे माझं स्वतःचं पर्सनल सांग. वर्षभराचं येतं. 599 आणि समथिंग 799चं येतं. हास्य जत्रा बघा. येस, चांगला कॉन्टेंट मिळेल तुम्हाला. तुम्ही जर डिप्रेस्ड असाल तर त्यातनं तुम्ही कधी हसायला सुरू कराल हे तुमचं तुम्हाला कळणार नाही. कारण आम्ही रोज बघतो. आमचं ते काम आहे. आणि रोज रात्री त्यात बघतो. आमचे खूप मित्र आहेत हो, ज्यात ते exactly. काम करतात. त्यात आमचे खूप आणि मित्र ते आहेत. आम्हाला खूप प्राऊड फिलिंग आहे त्याच्याबद्दल की सगळे आमचे म्हणजे बरेच माझे लोक तर आमचे मित्र आहेत. काहीच मित्र आहेत, त्यातले एक जण तर गेला, म्हणजे हास्यजत्रा सोडून गेला. पण ह्याचे निम्मी 70% लोक माझे हा, मित्र चे आहेत. friends आहेत. आणि पण खूप कमाल वाटतं त्यांना अशा प्लॅटफॉर्मवर बघून, जे आज जगभरात पोचलेत, जग फिरून आलेत. भारी मजा, कमाल. तर हास्यजत्रा हास्यजत्रा बघा. हे संपवा आता. एकदम हे छान रॅप आणि clean comedy. चर्चा बंद करा, त्याच्यावर रॅपअप करा. ते खूप ते ना समीर तुमच्या चौगुले, मेंदूत hashtag घुसतंय. समीर चौगुले फॅन. हे तुमच्या मेंदूत घुसतंय, ह्युमन सायकोलॉजी मध्ये घुसतंय. ते बंद करा. येस. ते नका बघू. ते चर्चा बंद करा त्याच्यावर. आणि काय ना उद्या आणि आता आपणही आता बंद करूया व्लॉगिंग. बस झालं. 3 वाजले. बाय. 3 वाजले. लाईक करा, कॉमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा.